नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती। साडी नेसताना साईड फिटिंग बऱ्याचदा महिलांना जमत नाही। अगदी मी वेगवेगळ्या तुम्हाला ट्रिक दाखवल्यात तरीही त्यांना जमत नसेल तर आज मी तुम्हाला अगदी सोपी अशी पद्धत दाखवत आहे आणि ही पद्धत जी मी तुम्हाला दाखवणार आहे या पद्धतीचा मी वापर बऱ्याचदा करते, म्हणजे अगदी घाई गडबडीत मी ज्यावेळी असते ना त्यावेळी मी वापर करते। बरं, आणखी एक प्रॉब्लेम काय असतो ह्या पदराच्या प्लीटच्या बाबतीत, प्लीट वरती जाते किंवा सैल होते किंवा ह्या ठिकाणी ही जी साइड प्लीट्स आपली असणार आहे त्या पण अशा ती व्यवस्थित येत नाहीत आणि पोटाकडचा भाग जो आपला असतो तो फुगीर दिसतो। तर हे सगळे तुमचे प्रॉब्लेम असतील ना तर आजचा हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा। तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आपण। आता काय करायचं आहे बघा, साडीचं जी बॉर्डर असणार आहे ती अशा प्रकारे आपल्या हातामध्ये धरून ठेवायची आहे आणि साडीची खालच्या साईडची जी बॉर्डर असते बघा फॉलकडची ती जमिनीला टच झाली पाहिजे अशा प्रकारे आपल्याला साडी घ्यायची आहे बघा आणि त्यानंतर ती साडी वरून खोचायला सुरुवात करायची आहे। तुम्ही फोल्ड करून खोचू शकता किंवा सरळ मी जशी आता खोचणार आहे त्याप्रमाणे जरी खोचलात तरी काही हरकत नाही। दोन्ही पद्धती मी तुम्हाला दाखवले आहेत। दोन पद्धतीपैकी कोणती पद्धत तुम्हाला सोपी वाटेल ती तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। तर आता या ठिकाणी आपण आता खोचून घेतलेली आहे साडी। आता आपल्याला पदर काढायचा आहे। पदराची जी दोन्ही जी टोकं असतात ती अशा प्रकारे एकत्र करून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पदर आपल्या डाव्या हाताने असा वरती धरून ठेवायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताने आपल्याला पदराच्या प्लीट्स काढायच्या आहेत। आता ह्या प्लीट्स काढताना काय करायचं बघा, अंगठा आतल्या साईडने घ्यायचा आणि बाकीची वरची जी 4 बोटं असणार ती वरती ठेवायची आहेत बघा, जशी स्क्रीनवरती मी तुम्हाला दाखवत आहे त्याप्रमाणे। आणि त्या 4 बोटांनी आपल्याला अशा प्रकारे पदर फोल्ड करायचा आहे। फोल्ड केल्यानंतर बघा एक आपली प्लीट तयार झालेली आहे। आता काय करायचं आहे, परत एकदा फोल्ड करायचं आणि आपली जी तर्जनी असणार आहे तिने ज्या ठिकाणी फोल्ड झालेलं आहे ना तिथलं फॅब्रिक आपल्याला एकत्र असं करत यायचं आहे बघा। परत एकदा मी तुम्हाला दाखवत आहे बघा, 4ही बोटांनी आपण फोल्ड करतोय आणि तर्जनीने आपण ते साडीचं फॅब्रिक असं जवळ घेत आहोत आणि अशाच प्रकारे आपल्याला या ठिकाणी प्लीट्स तयार होणार आहेत। आता ही पद्धत तुम्हाला जर पहिल्यांदाच तुम्ही ट्राय करत असाल तर ज्या आपल्या लेसवाल्या साड्या असतात, म्हणजे जी बघा बॉर्डर साडीची असते त्या ठिकाणी लेस लावलेली असते, तर तशा साड्यांच्या बाबतीत ही पद्धत वापरून पहा, म्हणजे तुम्हाला ती सोपी जाऊ शकेल। आता बघा आपल्या प्लीट्स इथे तयार झालेल्या आहेत। आता मला ना पदर हा थोडासा मोठा पाहिजे होता, लांबीला पाहिजे होता, यासाठी मी परत एकदा पदराच्या प्लीट्स थोड्याशा अशा या ठिकाणी काढून घेणार आहे। तर म्हणून मी त्या ठिकाणी बघा क्लिप लावलेली आहे केसांची। आता ह्या ज्या छोटे छोटे आपल्या प्लीट्स बघा आलेल्या आहेत आणि बघा एकही प्लीट आपली बाहेर आलेली नाही आहे पदराच्या आणि छान अशा छोटे छोटे प्लीट्स काढायच्या, दिसायला पण म्हणजे छान दिसतात आणि काढायलाही सोप्या असतात ह्या। आणि पदर ह्या पद्धतीने ना अगदी पटकन आपला बघा तयार झालेला आहे। आता ह्या प्लीट्स आपल्या तयार झालेल्या आहेत। पदर आपण अजून फिरून पाठीमागून घेतलेला नव्हता, तर पहिल्यांदा मी पदर असा थोडासा हलवून घेतला, म्हणजे प्लीट्स आपल्या बघा कधी कधी चिकटतात एकमेकांना, तर यासाठी पदर असा थोडासा हलवून घ्यायचा। त्याच्यानंतर आता पदर मी पाठीमागून फिरून माझ्या डाव्या खांद्यावरती घेतलेला आहे आणि त्यानंतर आता पदराला मी पिनअप करणार आहे। आता या ठिकाणी मी सेफ्टी पिनचा वापर करत आहे। सेफ्टी पिन घेताना तुम्ही जी बॉलवाली सेफ्टी पिन असते तिचा वापर करू शकता। आता बघा सध्या साड्यांचा म्हणजे साड्यांना ज्यावेळी पिन लावतो आपण त्यावेळी सध्या खूप जास्त ट्रेंड असतो हल्ली की काय करायचं बघा, ही जी पिन असते आपल्या पदराला ती दिसता कामा नये यासाठी काय करायचं, वरची प्लीट बाजूला करायची आणि आतल्या ज्या सगळ्या प्लीट असणार आहेत त्यांना धरून ही पिन लावायची आणि परत एकदा आपली वरची जी प्लीट आहे ती सरळ करायची। यामुळे आपली पिन आहे ती पदराला आपण लावलेली जरी असली ना तरी ती कोणाला दिसणार नाही। आता या ठिकाणी समोरच्या प्लीट्स आपल्याला सेट करायच्या आहेत, पण पहिल्यांदा मी त्या सगळ्या प्लीट्स अशा झाडून घेतल्या, म्हणजे थोड्याशा हलवून घ्यायच्या, कारण की साडीचं जे फॅब्रिक आहे ना ते जर चिकटणार आहे त्यामुळे मी त्या हलवून घेतल्या। आता थोड्याशा प्लीट्स आपण अशा प्रेस करून घेऊया, म्हणजे त्या समोरून व्यवस्थित अशा दिसू शकतील। आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं बघा इथे प्रॉब्लेम काय येतो की आपली ही जी गळ्याजवळची जी बॉर्डरवाली जी प्लीट असते ती कधी कधी सैल होते किंवा एकदम अशी गळ्याजवळ येते, वरती खेचली जाते। तर यासाठी एकच पद्धत आहे, कुठचाही प्रॉब्लेम असो ह्या प्लीटच्या बाबतीत एकच पद्धत आहे, तीच वापरायची आहे। कशी वापरायची आहे, काय करायचं ते मी तुम्हाला आता दाखवणार आहेच। आता तुम्ही स्क्रीनवरती बघत असाल ही प्लीट ऑलरेडी आपल्या गळ्याजवळ आलेलीच आहे
तर काय करायचं आहे, ती प्लीट आपल्याला अशी आतल्या साईडने खेचून घ्यायची आहे. थोडीशी, जास्त प्रमाणात घ्यायची नाही, थोडीशी खेचून घ्यायची आहे. आणि ती खेचून कुठे घ्यायची आहे, ह्या ज्या प्लीट्स आहेत ना राहिली बाकीच्या, त्यांच्या आतल्या साईडने त्या ठिकाणीच फक्त आपल्याला घ्यायची आहे. बघा बघा, मी तुम्हाला याची दाखवत पण आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे, म्हणजे प्लीट्सच्या आतल्या साईडने खेचून घ्यायची आहे, बाकी काही करायचं नाही. पण खेचून घेताना काय करायचं आहे, आपल्याला तिरकी घ्यायची आहे. म्हणजे म्हणजे चौकोनी अशी घ्यायची नाही. बॉक्स टाईपमध्ये आपण जो पदर काढतो ना, तसा आपल्याला काढायचा नाही आहे या ठिकाणी. नेहमीचा पदर आहे तसाच यायला पाहिजे. फक्त यासाठीच आपल्याला ही जी प्लीट असणार आहे, जी आपण खेचून घेणार आहोत, ती तिरकी आपल्याला घ्यायची आहे. बघा आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे त्याप्रमाणेच आपली आली पाहिजे. आता ही थोडीशी मी ह्या प्लीटच्या आतल्या साईडने खेचून घेतलेली आहे. आता जी खेचून घेतलेली जी प्लीट आहे ती आणि राहिलेल्या ज्या प्लीट आहेत त्यांना मी आतल्या साईडनेच, बघा ही पिन आहे ती लावलेली आहे, आडवी पिन लावलेली आहे. आणि तुम्ही बघत असाल आपली पिन पण आता दिसत नाही. आणि ही प्लीट बघा अगदी व्यवस्थितपणे आपली आलेली आहे. जर तुमची प्लीट समजा साडी नेसल्यानंतर पूर्ण तुमची साडी नेसून झाली आणि तरीही तुमची ही प्लीट सैल जरी होत असेल तरीही तुम्ही हीच पद्धत वापरायची आहे. आता समोरच्या प्लीट्स आपण व्यवस्थित अशा सेट केलेल्या आहेतच. आता आपल्याला साईड फिटिंग करायची आहे. आता बघा साडीची बॉर्डर बघा केवढी मोठी आहे ती. आणि काय होतं ना की अशी बॉर्डर जरी असली ना तरी बऱ्याचदा महिला चुकीच्या पद्धतीने फिटिंग करतात आणि त्याच्यामुळे ही बॉर्डर आहे ती पण नीट दिसत नाही. आज मी तुम्हाला अगदी सोपी पद्धत दाखवते. घाई गडबडीत मी हीच पद्धत वापरते, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा ही सोपी पद्धत वापरू शकता. काहीच करायचं नाही आहे. या ठिकाणी जी बॉर्डर येणार आहे ती फक्त तिरकी अशी घ्यायची. थोडीशी पोटावरती अशी बॉर्डर घ्या, तुम्ही तिरकीच घ्या पण पोटावरती थोडीशी घ्या. आणि बस आपले जे बेली बटन असणार आहे त्या ठिकाणी बघा मी थोडंसं फक्त खोचून घेतलं आहे. आणि बेली बटनच्या थोडंसं राईट साईडला जे साडीचं फॅब्रिक आहे ना थोडंसं वरती घ्यायचं आणि ते थोडं एकत्र करायचं आणि बस खोचायचं आहे. बाकी काहीच या ठिकाणी करायचं नाही. ज्या प्लीट्स आहेत ना आपल्या साईड प्लीट्स ज्या पडतात ना त्या नंतर आपोआप आपल्या पडणार आहे. तिथे काहीच आपण बघा केलेलं नाही आहे. तर ही पद्धत तुम्ही वापरून बघा. आणि आता काय करायचं, आपल्याला निऱ्या काढायच्या आहेत. निऱ्या काढताना मी तुम्हाला सोपं दाखवते. पोटावरती अशा सगळ्या निऱ्या आपल्याला काढायच्या आहेत. तर पोटावरती निऱ्या काढताना काय करायचं आहे, आपला उजवा हात आहे ना, मधली सगळी जी बोटं असणार आहेत आपली अंगठा आणि करंगळी सोडून मधली जी सगळी तीनही बोटं आहेत ती फोल्ड करायची आणि आपल्या अंगठा आणि करंगळी याच्या साहाय्याने आपल्याला या साडीच्या निऱ्या काढायच्या आहेत. बघा स्क्रीनवरती मी तुम्हाला दाखवत आहे. अंगठा आणि करंगळी याच्याच मदतीने मी ह्या सगळ्या निऱ्या आहेत त्या काढलेल्या आहेत. बघा ज्यांना निऱ्या नीट काढता येत नाही, निऱ्या सुटतात वगैरे हातातून, तर तुम्ही ही पद्धत वापरू शकता. आता आपण काय केलं आहे, निऱ्या सगळ्या काढलेल्या आहेत. आता त्या थोड्याशा अशा हलवून घेऊया. आणि त्यानंतर तर तुम्ही समोर बघत असाल तर वरची जी निरी आहे त्यामध्ये बघा स्पेसच नाही आहे आणि ती निरी आपली व्यवस्थित दिसणारही नाही. यासाठी मी त्या दोन्ही निऱ्या सोडल्या आणि त्या दोन निऱ्या ज्या आहेत त्यांना एकत्र करून मोठी अशी एक निरी मी या ठिकाणी काढलेली आहे. आता सगळ्या ज्या निऱ्या असणार आहेत आपल्या त्या एका पाठोपाठ एक अशा घ्यायच्या आहेत. आणि साडीचं फॅब्रिक चिकटणार आहे यासाठी मी परत एकदा त्या अशा निऱ्या सगळ्या झटकून घेतल्यात आणि आता निऱ्या आपल्या खोचायच्या आहेत. पण खोचताना आता एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, ती वरची जे निरीचं फॅब्रिक आहे बघा, जी बॉर्डर आहे त्या निरीची ती मी खोचली नाही आहे. बाकीच्या सगळ्या मी निऱ्या खोचल्यात पण ती खोचली नाही. का ते मी तुम्हाला सांगणार आहेच. तर काय करायचं आहे, आपल्याला निऱ्यांना आपण पिनअप करतो, म्हणजे आपण सेफ्टी पिन लावतो किंवा एक्स पिन किंवा यू पिनचा वापर करतो. तर ह्या पिना ज्यावेळी आपण वापरतो त्यावेळी वरच्या वरती अशा त्या लावतो, तर त्या पिना दिसता कामा नयेत यासाठी तुम्ही ही पद्धत वापरू शकता. बघा या ठिकाणी मी एक्स पिन घेतलेली आहे आणि ही एक्स पिन ह्या निऱ्यांना मी लावत आहे. आत्ता काय करायचं, एक्स पिन लावून झाली की त्यानंतर हे जे निरीचं वरचं फॅब्रिक राहिलं आहे ते फक्त आता खोचून घ्यायचं आहे. बघा ही आपली एक्स पिन आपण निऱ्यांना लावली आहे ती दिसतही नाही आहे. तर तुम्ही ही पद्धत वापरू शकता. आणि आपल्या उजव्या साईडला काही साडीचं फारसं फॅब्रिक उरलेलंच नव्हतं त्यामुळे मी ते फक्त खोचून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, निऱ्या सेट करायच्या आहेत. निऱ्या आपल्या किती प्रमाणात कुठे पसरलेल्या आहेत ते तुम्ही स्क्रीनवरती बघत असालच. आता ह्याच निऱ्यांना आपल्याला सेट करायचं आहे. पहिल्यांदा आपण अशा थोड्याशा झटकून घेऊया निऱ्या आणि त्यानंतर वरच्या साईडच्या ज्या निऱ्या आहेत त्या हळूहळू आपल्याला एक एक करत प्रेस करत जायचं आहे. हळूहळू करा आणि त्यानंतरच
राहिलेल्या ज्या निऱ्या आहेत म्हणजे ज्या फॉलकडच्या ज्या निऱ्या असणार आहेत त्या हळूहळू आपल्याला एकत्र करायच्या आहेत. आता वरच्या निऱ्या आपल्या थोड्याशा प्रेस झालेल्या आहेत. आता ज्या बॉर्डरच्या ज्या निऱ्या असणार आहेत त्यातलं त्या ज्या निऱ्या असणार आहेत त्या आपण एकत्र करून घ्यायच्या आहेत. बघा अशा प्रकारे एकत्र करून घ्या, थोड्याशा प्रेस करा आणि त्यानंतर त्या निऱ्या एकत्र करून त्याचा रोल करा. गुंडाळी करत यायचं आहे, याच्यामुळे निऱ्या आपल्या व्यवस्थित अशा सेट होतात. बघा परत एकदा मी ह्या निऱ्या प्रेस करते आणि त्यानंतर आपल्याला हा रोल करायचा आहे. रोल जो आपला असणार आहे तोही प्रेस करायचा आहे आपल्याला व्यवस्थितपणे. आणि आता आपण बघत असाल आपल्या निऱ्या अगदी व्यवस्थितपणे आलेल्या आहेत. आता मी तुम्हाला अगदी जवळून सुद्धा दाखवते. बघा आधीच्या निऱ्या किती पसरलेल्या होत्या आणि आत्ताच्या निऱ्या बघा अगदी व्यवस्थित अशा आपल्या दिसत आहेत. आणि बघा साडीची बॉर्डर पण बघा पूर्ण आपली दिसत आहे. तर साडी नेसताना ज्या मी तुम्हाला ट्रिक सांगितलेल्या आहेत ना त्यांचा तुम्ही वापर करा, तुम्ही पण अगदी परफेक्ट अशी साडी नेसू शकता. बघा सिरियलमध्ये आपण बघा म्हणजे ज्यावेळी आपण टी व्ही पाहतो त्यावेळी वेगवेगळ्या सिरियलमध्ये बघा अगदी चापून चोपून त्या साड्या नेसलेल्या असतात. मग आपल्याला आश्चर्य वाटतं की अरे एवढ्या सुंदर साड्या नेसतात, आपण का नेसू शकत. कारण की सिरियलमध्ये पण बघा जाड महिला पण असतात, बारीक महिला पण असतात, पण त्यांना साड्या एवढ्या छान दिसतात आणि एवढ्या छान नेसवलेल्या असतात की आपल्याला प्रश्न हा पडतोच. पण आपण पण अशा प्रकारे साड्या नेसू शकतो. तर मी आणखी पण असे व्हिडिओज आहेत की ज्यामध्ये तुम्हाला मी वेगवेगळ्या ट्रिक्स दाखवलेल्या आहेत, तर ते पण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा.